आता तुझं लग्न झालंय, तुझ्यावर अजून एका माणसाची जबाबदारी आहे. मला असं वाटतं की तू बिझनेसकडे लक्ष द्यावंस आता. तू मुंबईत काहीतरी कंपनी चालू करणार होतास ना, त्याचं काय झालं? नाही आत्या, तो प्लॅन मी कॅन्सल केलाय. काय? हां, म्हणजे मी आता मुंबईतले सगळे रस्ते एकदम चकाचक करणार, बघशील तू. हा तर रस्त्यावरचा कचरा उचलणार आहे की काय? तू नको फार विचार करू, मी समजावून सांगतो. नाही कसं आहे, आपल्याकडे रस्ते कशाचे बनतात, म्हणजे खडी, डांबर, कॉन्क्रीट, आपल्याला त्यात पडायचं नाही. मी सगळे रस्ते संगमरवराचे बनवणार. कसले? परितोष, ऐक ना, तू थोडा वेळ बाहेर जा ना, मी बोलतो. अरे पण तुला नीट समजवता येईल का त्यांना? अरे मला कळलं ना आता. हा बघा, विचार करा, थिंक अबाउट इट. 3 माणसं, हा, अँड लेट मी नो, मी आहेच इकडे. 3 माणसं शोधा तुमची. हो साहेब, तुम्ही नका पडू याच्यात. तो कसा पडलाय ते माहित नाही आम्हाला. अहो पण ते म्हणतायत तसं खरंच होऊ शकतं का? अहो असं काही नसतो. हा सगळा मूर्खपणाचा खेळ आहे. आम्हाला कळत नाहीये की परितोष याच्यात कसा फसला, आणि आय एम शुअर याचा मुख्य सूत्रधार कोणीतरी वेगळाच आहे. हे बघा, आता तुम्ही जसं या स्कीमला भुललात ना, तसा परितोष सुद्धा यात फसलेला आहे. इन्स्पेक्टर साहेब, मी रिक्वेस्ट करतोय, हे बघा, यात त्याचा काहीच दोष नाहीये. तुम्ही प्लीज सोडा त्याला, आम्ही त्याची जामीन देतो. पण इतका हुशार मुलगा या फ्रॉड मध्ये अडकलाच कसा? डोक्यावर पडल्यामुळे. ठीक आहे, आता साक्षात किर्लोस्कर तुम्ही आलात म्हणून जामिनावर सोडतोय. हवालदार, त्यांची सगळी प्रोसेस कंप्लीट करा आणि सोडा त्यांना. थँक्यू. ठीक आहे. ईश्वराला कोणीतरी चुकीच्या आरोपाखाली मुद्दाम फसवलंय. मला माहितीये, माझं मन सांगतंय किती साधा आहे, किती भोळा आहे माझा नवरा. दोघं पण मूर्ख आहेत. तो परितोष आला तेव्हा किती मोठं मोठं बोलत होता, मी हे करणार, मी ते करणार. मला तर विमान सुद्धा आणून देणार होता. आता पोलीस का घेऊन गेले मग? असं कुठला बिझनेस करतोय हा? मला ना काही कळत नाहीये. आई, हे बघ आला परितोष. परेश्वर आले. परेश, तुम्ही बसा. तुम्ही बरे आहात ना? मी ठीक आहे. परितोष, पोलीस का घेऊन गेले होते तुला? हे बघ, तू काही चुकीचं करत नाहीयेस ना? हा, सांग मला. नाही आत्या, अगं परितोष, हा सगळा काय प्रकार आहे? म्हणजे तू इकडे आलास तेव्हा लोक तुझा जय जयकार करत होते, आता पोलीस तुला पकडून घेऊन गेलेत. हे सगळं काय प्रकरण आहे? काय करतोयस तू नेमकं? बिचारा माझा परितोष किती हुशार होता. दादासाहेबांना वाचवायला गेला आणि डोक्यावर पडला. तेव्हापासून असं काहीतरी वागतोय बिचारा. आदित्य, पोलिसांशी बोललास का? त्यांनी काय चार्जेस लावलेत परितोषवर? आई, यांनी एक स्कीम सुरू केली होती इन्व्हेस्टमेंटची. त्यात लोकांनी पैसे गुंतवायचे होते आणि मग लोकांनी पैसे गुंतवले. त्याचं पुढे काय झालं हे कोणालाच नाही माहिती, यालाही नाही माहिती. त्यामुळे लोकांनी याच्या विरोधात तक्रार केली. याला जामिनावर सोडून आणलाय. आत्या, माझा प्लॅन खरंच खूप चांगला आहे. लोकांनी फक्त ट्रस्ट करायला पाहिजे, बस एवढंच. हा चोमू काय प्लॅन करणार? तरी नशीब पोलीस फक्त अटक करून घेऊन गेले. त्याला ते इन्व्हेस्टर्सच्या ताब्यात दिलं असतं ना, तर चांगलं तुडवून तडवून मारलं असतं. या स्कीम मध्ये जितक्या लोकांनी पैसे गुंतवलेत त्या सगळ्यांचे पैसे परत करा. का पण आपण का द्यायचे ते पैसे परत? त्याने चूक केली, तो निस्तरेल ना. असं कसं? हा वहिनी, मला सांगा, हे जर प्रीतमनी केलं असतं तर तुम्ही निस्तरलं असतात ना?
की सोडून दिलं असतं त्याला वाऱ्यावर. ते काही नाही हा. वहिनी बरोबर बोलतात. वहिनी प्लीज लोकांचे पैसे देऊन टाका आणि माझ्या परितोषला सोडवा प्लीज प्लीज. सोडवतील बोलतील ना मी. तर नीट लक्ष देऊन ऐका. परीश्वर तुमचा भाचा आहे आणि परीश्वरचा एक सासरी डॅडचा जीव वाचवताना स्वतःचा पर्सनल लॉस झालाय. ज्या गोष्टीचं गिल्ट अजूनही एक सासू मॉमच्या मनात आहे. म्हणजे तुम्ही या गोष्टीचा मोठा इश्यू क्रिएट करू शकता आणि त्याचं भांडवल करून तुम्ही या घरातलं तुमचं महत्त्व वाढवू शकता. ओके, आता तुम्ही बाहेर जायचं आणि सगळ्यांना ओरडून सांगायचं की या घरात आत्तापर्यंत जसा तुमच्यावर अन्याय होत आला तसाच परीश्वरवर पण झालाय. कसं त्या एका ॲक्सिडेंटमुळे परीश्वरचं फ्युचर इन्सिक्युअर झालंय. जसा जसा तो इश्यू मोठा होत जाईल तसंच तुमचं स्थान या घरातलं तेही मोठं होत जाईल आणि लवकरच तुम्ही व्हाल या घरातली पुढची अहिल्यादेवी किर्लोस्कर. ही शपथ. पण हे होईल का खरंच? येऊ सासू मग मला ना तुमची हीच गोष्ट नाही आवडत. काय? तुम्हाला स्वतःवर कॉन्फिडन्सच नाही आहे काही. ओके, आपण एक काम करूया. आता तुम्ही इमॅजिन करा तुम्ही या घराच्या मालकीण आहात आणि तुम्ही कसं वॉक कराल ते मला दाखवा. रेडी?